नमस्कार मंडळी, मी करुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर घरी जर भाजीपाला नसेल तर मुंगवड्यांची भाजी नक्कीच करावी. तर आज मी तीच बनवून तुम्हाला दाखवत आहे. उन्हाळ्यात वाळवणातला प्रकार आहे हा. तर विदर्भात याला अ, मुंगाच्या वड्याच म्हणतात, तर बाकी ठिकाणी याला सांडगे म्हणतात. तर मुंगाच्या वड्या आधी थोड्या बारीक करून घ्यायच्या आणि तेलात छान भाजून घ्यायच्या. तर तेलात जिरं, मोहरी आणि हिंग टाकलं आहे, ते छान तडतडू द्यायचं आणि बारीक चिरून कांदा टाकला आहे एक, तेही छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि आलं, लसूण आणि कोथिंबीर आपण जी ठेचून घेतली होती ते टाकायची. ताजं ताजं याच्यात वाटण टाका, म्हणजे भाजी खूप छान आणि टेस्टी लागते. तर एक बारीक टोमॅटो चिरून टाकला होता, तोही छान परतून घ्यायचा आणि लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, हळद, धनिया पावडर छान होऊ द्यायची आणि तेही छान परतून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पावडर मसाले जळत नाहीत. बघू शकता आणि इथे काळा मसाला टाकला आहे. तर तेही छान होऊ द्यायचं आणि आपण जे वड्या भाजून घेतल्या होत्या ते टाकून घ्यायच्या, थोड्या परतून घ्यायच्या तेलात आणि गरम पाणी टाकायचं, म्हणजे वड्या छान शिजतात आणि लवकर शिजतात. तर आणि वरून कोथिंबीर टाकली तर एक 10-15 मिनटात ही भाजी शिजते आणि एकदम छान आणि टेस्टी लागते आणि छान आपण रस्सेदार भाजी केली आहे. तर विदर्भात ही भाजी उन्हाळ्यात जास्त करून केल्या जाते. व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.